नमस्कार मित्रमंडळींनो, महाराष्ट्रातील राजकारणात आज दिवसभर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील हालचाली, तसेच शिवसेनेची महत्त्वाची बैठक, सरकारचा मोठा निर्णय आणि इतर अनेक ताज्या अपडेट्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. ओके, आता जर आपण पहिली न्यूज अपडेट जर बघितली, ओके, तर आजच्या दिवसातील सर्वात चर्चेचा विषय आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चा सध्या रंगलेल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज दोन्ही गटांच्या नेत्यांची स्वतंत्रपणे भेट घेतलेली आहे. सकाळी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि यानंतर काही वेळातच शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह अमित शहा यांची सुद्धा भेट घेतली. या सलग भेटींमुळे पुन्हा एकदा दोन्ही गट एकत्र येणार का याबाबत जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. मात्र सुप्रिया सुळे यांनी ही जी भेट आहे आपल्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनचे निमंत्रण देण्यासाठी असल्याचे स्पष्ट केलेले आहे. ओके, तसेच बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरही आता चर्चा झाल्याची माहिती बजरंग सोनवणे यांनी दिलेली आहे. दरम्यान राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार भाजपला दोन्ही गटांचे आधी एकीकरण व्हावे आणि त्यानंतर ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीत म्हणजेच की NDAमध्ये सहभागी व्हावेत अशी त्यांची अपेक्षा असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ओके, तसेच जर आपण शिवसेना, ओके, आता याविषयी एक अपडेट आलेली आहे. शिवसेना मंत्र्यांची महत्त्वाची बैठक याबद्दल एक अपडेट आलेली आहे. दुसरी ही मोठी बातमी म्हणता येईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीची आहे ही बातमी. आज मंत्रालयात शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि या बैठकीत गेल्या 1.5 वर्षातील प्रत्येक मंत्र्यांच्या कामगिरीची सविस्तर, ओके, म्हणजे ज्या मंत्र्यांची जी कामगिरी आहे, कामं जे त्यांनी जी केलेली आहे त्यांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. तसेच विकसित महाराष्ट्र 2047 या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत 2026-27साठी निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टांवर किती कामे नक्की झाली याचाही तपास आहे तो करण्यात येणार आहे. ओके, काही शिवसेना आमदारांनी आपल्या मतदारसंघात विकास कामे अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याची तक्रार उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केल्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व आता प्राप्त झालेले आहे. याशिवाय आगामी मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदलाच्या चर्चांमुळेही या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे जे लक्ष आहे ते लागलेले आहे. ओके, आता जर आपण नंतरची जर अपडेट बघितली ती थोडीशी महत्त्वाची आहे बिझनेसमॅन मंडळींसाठी. ओके, आता राज्य सरकारने आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारमध्ये होणाऱ्या थेट ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांसाठी नवीन परवाने देण्यावर सरकारने आता बंदी घातलेली आहे. फक्त नवीन परवानेच नाही तर जुन्या परवान्यांचे नूतनीकरणही आता करण्यात येणार नाही. सरकारच्या म्हणण्यानुसार काही ठिकाणी अश्लील नृत्यावरील कायद्याला बगल देण्यासाठी ऑर्केस्ट्रा परवान्यांचा गैरवापर केला जात आहे. यामुळे गृह विभागाने 27 जुलै रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे हा निर्णय आता लागू केलेला आहे. ओके, तसेच जर आपण BHMS CCMP डॉक्टरांच्या नोंदणीवर जर अपडेट आलेली आहे. ओके, आता BHMS CCMP डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे होणारी नोंदणी सध्या आता जी आहे पुढे ढकलण्यात आलेली आहे. या विषयावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. दरम्यान भारतीय वैद्यकीय संघटना म्हणजेच काय IMA यांनी या नोंदणीला तीव्र विरोध दर्शवला आहे. ओके, आता या प्रकरणाची सुनावणी जर आपण बघितली तर ती उच्च न्यायालयात 13 आणि 14 ऑगस्ट रोजी होणार आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत नोंदणी प्रक्रिया थांबवावी अशी मागणी IMAने केलेली आहे. तसेच निर्णय प्रतिकूल आल्यास वैद्यकीय जी सेवा आहे ती बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिलेला आहे. ओके, आता जर आपण बाकीच्या घडामोडी जर बघितल्या, ओके, आजच्या, तर आता CET आणि TET पेपर लीक प्रकरणावरून NSUI आणि युवा काँग्रेसने शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. यासाठी सरकारला 7 दिवसांची मुदत जी आहे ती देण्यात आलेली आहे. ओके, आता या दरम्यान सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडले जाण्याची शक्यता आता व्यक्त करण्यात आलेली आहे. सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये झालेल्या चर्चेनंतर या विधेयकावरील चर्चा ज्या आहेत ते पुढे सरकण्याचा मार्ग जो आहे तो आता मोकळा झाल्याचे सुद्धा सांगितले जात आहे. ओके, तर मित्रमंडळींनो, आजच्या महाराष्ट्र राजकारणातील या सर्व महत्त्वाच्या ज्या घडामोडी होत्या या बातम्यांपैकी तुम्हाला सर्वात महत्त्वाची कोणती वाटली, ओके, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, ओके, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्रातील ताज्या राजकीय अपडेटसाठी आपल्या बडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.